पवारांची नवी खेळी की गुप्त सेटिंग? राजकारणात काही गोष्टी दिसतात तशा नसतात आणि ज्या नसतात त्या दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. सुरुवातीला जेव्हा आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात होत्या तेव्हा पार्थ पवार रडारवर होते. पण आश्चर्य म्हणजे विरोधक म्हणून शरद पवारांनी किंवा सुप्रिया सुळेंनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. उलट प्रत्येक वेळी पार्थ पवारांची ढाल बनून सुप्रिया सुळे उभ्या राहिल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवारांच्या बाबतीतही हाच पॅटर्न दिसला. सत्तेत असताना जेव्हा माणिकराव कोकाटे किंवा धनंजय मुंडे अडचणीत आले तेव्हा सुप्रिया सुळेंनी त्यांना टार्गेट केलं. पण अजित पवारांच्या नावावर मात्र नेहमीच सोयीस्कर मौन बाळगलं. ही पहिली कडी होती जिथे शरद पवार आणि अजित पवार कोणत्या तरी मोठ्या स्क्रिप्टवर काम करत असल्याची शंका आली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसदेत सुप्रिया सुळेंनी नक्की कोणत्या बाजूला बसायचं, सत्ताधारी बाकावर की विरोधी बाकावर, याचा पूर्ण अधिकार शरद पवारांनी सुळेंना दिला होता. खुद्द शरद पवारांनी हे मान्य केलं होतं की त्यांच्या पक्षातील एका मोठ्या गटाला अजित पवारांसोबत सत्तेत सामील व्हायचं आहे. ही बाब म्हणजे दोन्ही पवारांमधील अंतर्गत अंडरस्टँडिंग असल्याचा चौथा मोठा पुरावा ठरली. ही सगळी हालचाल म्हणजे आधीच लिहून ठेवलेल्या नाटकाचा एक भाग आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आणि आता सर्वात मोठा धमाका झालाय तो म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी झालेली युती. आम्ही एकत्र लढणार असं म्हणत पवारांनी अखेर आपले लपवलेले सर्व पत्ते उघड केले आहेत. एकीकडे भाजप दोन्ही पवारांवर तुटून पडत असताना दुसरीकडे हे दोन्ही गट स्थानिक निवडणुकांसाठी हातमिळवणी करत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंनी जेव्हा सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही असा इशारा दिला तेव्हा अजित पवारांनी घेतलेली बचावात्मक भूमिका बरंच काही सांगून जाते. मी फक्त पिंपरी चिंचवड पुरतं बोलतोय असं म्हणत त्यांनी केलेलं शरणागतीचं विधान म्हणजे भाजपच्या दबावापुढे झुकणं होतं की स्क्रिप्टचा भाग? आज रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकमेकांवर टीका करत असले तरी जमिनीवरचं वास्तव वेगळं आहे. ज्या पुतण्याने काकाचं नेतृत्व नाकारलं, ज्याने पक्ष फोडला आणि शरद पवारांची आयुष्यभराची राजकीय कमाई पणाला लावली, त्याच पुतण्यासोबत जर शरद पवार एखाद्या महापालिकेसाठी फॉर्म्युला ठरवत असतील तर हे स्पष्ट आहे की ही सर्व मॅच फिक्सिंग आहे. या संपूर्ण पिक्चरचे दिग्दर्शक शरद पवार आहेत आणि अजित पवार हे फक्त पडद्यावरचे हिरो. आता पिक्चरच्या क्लायमॅक्समध्ये काय होणार? शरद पवार सत्तेत जाणार हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी पवारांचे पत्ते उघड झाले आहेत. तर मित्रांनो, ही पवारांची एखादी मास्टर प्लॅनिंग आहे की भाजपाने टाकलेली राजकीय चाल? तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे सगळं स्क्रिप्टेड आहे असं तुम्हालाही वाटतं का? अजित पवार यांच्या अनपेक्षित निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे विस्कळीत झाली आहेत. या दुःखद घटनेनंतर दोन्ही गटांतील संघर्षाची धार कमी होऊन ते पुन्हा एकत्र येतील का? या एकाच प्रश्नाकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, कारण तुमची मतं आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. जर तुम्हाला हे विश्लेषण आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच खऱ्या आणि इनसाइड स्टोरीज सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या एके मराठी या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.